सध्या आलो आपण अचलपूर तहसीलच्या माग. तहसील त्या साईडले समोरून आहे आणि या साईडले आहे. आणि सांगायचं असं की जे तुम्ही माझ्या मागे आता जे बांधकाम पाहता, हे सहज दुय्यम निबंधक कार्यालयाचं ऑफिस हे बनणं चालू आहे. मागच्या गेल्या 2 न्यूज मध्ये आपण पाहिलं की जे सोशल मीडियाचे जे चॅनल होते त्यावर पाहिलं की याबद्दलचा भ्रष्टाचार त्यांनी दाखवला होता. पण इथं आल्यानंतरही लक्षात येते की मिळालेल्या माहितीनुसार 2 कोटीचं हे सँक्शन दिसते, 2 कोटीचं हे इस्टिमेट दिसते. 2 कोटीच्या इस्टिमेट नुसार जर कधी पाहिलं तर आजकाल थोड्या कमी पैशात सुद्धा एवढी बिल्डिंग याच्यावर जरी एखादा मजला बनला ना तर याच्यापेक्षा मोठा बनते. म्हणजे 2 कोटीच्या जवळपासचा हा प्रोजेक्ट दिसून येत नाही. पण बनल्यानंतर याच्यात काय काय ऍड होते हे सध्या लक्षात नाही आहे. पण इस्टिमेट जर एखाद्या व्यक्तीनं जर ITR टाकला किंवा माहितीचा अधिकार टाकला तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होते. आता मी इथं आल्यानंतर काय थोड्या काही छोट्या छोट्या गोष्टी जशा आता हे भीम दिसते, त्या भीमची क्वालिटी मी पुढे पुढे दाखवतोच, तुम्हाला सांगतोच जे काही आहे ते. त्यानंतर इथं बार जे वापरले गेले, बारची क्वालिटी. सांगायचं तात्पर्य असं की सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जेव्हा टेंडर मिळते, जेव्हा बांधकामाची प्रोसेस होते, यावेळेला परत पाहिलं तिथं करप्शन आहेच आहे. पण करप्शन याच्यावर डायरेक्ट डाग न देता आपण त्या व्यक्तीसोबत बोलू ज्या व्यक्तीचा आधीपासूनचा यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता, जे इथंच राहता, इथंच कार्यरत करत आहेत ते. आणि त्यांच्या माध्यमातूनच 2 चॅनलवर या ठिकाणचा जो काळा बाजार होता हा दाखवण्यात आला होता. तर आपल्यासोबत आहेत तर राऊत साहेब, मला मागच्या वेळेनं पाहिलं मी की तुम्ही 2 चॅनलवर, एका चॅनलवर तुमचं नाव घेऊन या गोष्टीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर एक एक आणखी न्यूज चॅनल आहे त्यावर तुम्ही प्रतिक्रिया सुद्धा दिली होती. नेमका आता मी आल्यानंतर माझ्या थोडक्यात ते तर लक्षात आलंच कोणत्या कोणत्या गोष्टी कमी आहेत. पण तुमच्या कोणत्या गोष्टी अशा लक्षात येऊन राहिल्या की यामध्ये 2 कोटीचा नसून हा कमीत कमी पैशातला घोटाळा असा दिसून राहिला? मी आमदार साहेब परवीनदादा यांचा कार्यकर्ता आहे. या कामात नक्कीच भ्रष्टाचार झाला असेल तर परवीनदादा नक्कीच या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत लिस्टमध्ये नाव नोंदवतील, याची मला 100% गॅरंटी आहे. आणि माझे दादा एकच वादा आहे, ना खाऊंगा ना खाणे देऊंगा. आणि मला माझे जे मी आरोप केले याच्यावर खरोखर परवीनदादा काही ना काही ठोस उपाय काढतील, याची मला शाश्वती आहे. खाऊंगा ना खाणे दूंगावाला त्यांचा विषय आहे. पण काय होते की टेंडर मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाले वेगवेगळ्या ठिकाणी कामं राहतात. आता हा प्रोजेक्ट आता 2 कोटीचा सांगितला जाते. 2 कोटीचा नसून मागची आपण बातमीत पाहिलं होतं की तुम्ही सांगताना सांगितलं होतं की त्या 2 कोटीच्या हिशोबाने हा प्रोजेक्ट दिसत नाही. तर याच्या मागे काय कोणत्या गोष्टी लक्षात आला की ज्या 2 कोटीच्या असं बांधकामही दिसत नाही? सर्वप्रथम तर पहिले माती मिश्रित रेती वापरत आहे. दुसरी गोष्ट जो हॉनिकरास पाहिजे कॉलम मध्ये, तो कॉलम मध्ये कोणत्याच प्रकारे ते वापरल्या दिसत नाही. गिट्टीची साईज कमी आहे, ज्या गिट्टीची साईज पाहिजे अशी ते तशी गिट्टी नाही आहे. दुसरी गोष्ट जो MM पाहिजे होता 10 MM वापरला गेला, 12 MM पाहिजेत. या कामात अतिशय भ्रष्टाचार वाटत आहे. दादा याच्यावर खरोखर लक्ष देतील. राऊत साहेबांसोबत आपण चर्चा केली. चर्चा करताना त्यांनी जे म्हटलं, बार जे आहेत, बार म्हणजे खालून जे 12 MM चे बार टाका लागतात ते आता वर जाता जाता ते 10 MM होऊन गेले. जर कधी हे डबल मजली जर बिल्डिंग असणार तर खरोखर तिथं जे बार पाहिजे होते ते जाळे पाहिजे होते असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजे या ठिकाणी जर आलो आपण, त्यांनी म्हटलं माती मिश्रित रेती. तर एक काननची रेती दिसते आणि एक आपली इथली जे काळी रेती राहते. तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी म्हटलं की माती मिश्रित रेती आहे. हो, थोडक्यात माती आहे, यामध्ये माती मिश्रित रेती आपल्याला इथं दिसून येते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आणखी एक गोष्ट त्यांनी म्हटली, जे गिट्टीची जे क्वालिटी आहे ते गिट्टीची क्वालिटी एकदमच गेलेली. आता त्यांनी सांगितलं की आधीची गिट्टी जी होती ते आधीची गिट्टी म्हणजे हे आता याच्यातले काही जर गोटे उचलतो मी तर हे गिट्टी आधीची, हा एवढा मोठा हा गोटा म्हणजे हे गिट्टी. याला जर साईडला ठेवतो तर या ठिकाणी गिट्टीचा एक ढेर लागलेला आहे. या ढेर मध्ये सुद्धा हा गिट्टी नाही, हा गोटा आहे. हा गोटा हा तर सांगता येत नाही कशासाठी वापरतील ते, पण गिट्टीतलाच हा प्रकार दिसते. गिट्टी राहते छोटी बारीक,
MM सध्या तर माझ्या लक्षात नाही, पण अशा ठिकाणी असा काळा बाजार होणं आणि 2 कोटीचा प्रोजेक्ट काहीतरी लाखापर्यंत आणून ठेवणं हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार दिसून येते. यावर तात्काळ आमदार साहेबांनी आणि संबंधित जे अधिकारी आहेत, इंजिनियरच्या नंतरचे संबंधित जे अधिकारी आहेत, त्यांनी याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे RTI टाकल्यानंतरची जे पूर्ण माहिती जे भेटते आपल्याला त्यातूनही लक्षात येते. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.